आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून जोडभावी पेठ येथे आडमघर ते बंकापुरे घरापर्यंत डांबरीकरण रस्ता आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते व नगरसेविका स्वाती बडगू, नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, मंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या 4ही नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील मतदारांचे आभार मानून प्रभाग क्रमांक 3 मध्ये कुठल्याही समस्या उद्भवणार नाहीत व भारतीय जनता पार्टीचे 4ही नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले। त्यांनाही मी विनंती करतो की चांगल्या प्रकारे आपण रस्ता करून घ्यावं, जेणेकरून पुढचंही काम आपल्याला आपण देण्याचं शाश्वती देतो। आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष हा आता एकमेव एक हाती सत्ता असलेला महानगरपालिकेचा आपला भारतीय जनता पक्ष हा आपल्या सत्तेत आहे। त्यामुळे या भागातील विकास कामं आजपर्यंत या भागातील नगरसेवक करतच आले, पण यापुढे याच्याही पेक्षा चांगलं काम आपल्या या प्रभागातून करतील असं आपल्या त्यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो। आणि ज्या काही मूलभूत सुविधा असू द्या त्या कुठेही कामाला कमी पडणार नाही असं तुम्हाला सगळ्याला मी सांगून माझे 2 शब्द सांगतो। नमस्कार। प्रभाग क्रमांक 3 मध्ये आज जोडभावी पेठ काटकर निवासघरासमोरील रस्ता उद्घाटन सोहळा प्रसंगी आज येथे जमलेलो आहोत। रस्ता उद्घाटन माननीय आमदार देशमुख मालक यांच्या हस्ते करण्यात आले आहे। रस्ता बांधणे म्हणजे फक्त खडक आणि सिमेंट घालून बांधणे नव्हे, तर तो एक विकासाचा मार्ग असतो। हा विकासाचा मार्ग खुला करून देण्यामागे माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक खूप मोठे योगदान आहे। त्यांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली यापुढेही प्रभागाचा विकास असाच होत राहील अशी ग्वाही देते। धन्यवाद। यावेळी नगरसेवक अमर पुदाले, संजय कनके, प्रशांत फत्तेपूरकर, सुधाकर नराळ, इंदिरा कुडाक्याल, श्रीनिवास दिड्डी, सुरेश जमादार, जगदीश बोडा, विजय मद्दा, आनंद वाटला, अविनाश मंगलपल्ली यांच्यासह प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक, पदाधिकारी आदी उपस्थित होते।